आहेत. यावेळेसपर्यंत हे बदल व्हावेत अशा प्रकारची भूमिका आम्ही व्यक्त केली. राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट पाहायला मिळतो. त्यामध्ये काही योजना, शिवभोजन थाळी, आनंदाचा शिदा, याला कुठेतरी ब्रेक लागू शकतो अशा प्रकारची बातमी समोर येते वित्तीय तूट भरून काढण्यासाठी. हे पहा, म्हणजे आता चांगलं आम्ही ग्रामीण भागाला थूक चाटून काही भूक जात नसते. त्यामुळे अशा योजना बंद झाल्या म्हणून राज्य आर्थिकदृष्ट्या फार स्थिर स्थावर होईल असं मला वाटत नाही. कारण आज 8 लाख कोटी रुपयांचं कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे. मागच्या काळामध्ये एक उदाहरण मला आठवतं, एक्साईज खात्यामध्ये एक धोरण एक्साईजची जी फीस कमी करण्याचं घेतलं होतं. काय झाला फायदा? राज्य उत्पादन शुल्क विभागाला काय फायदा झाला? हे धोरण केलं असताना त्यांनी सांगितलं होतं की याच्यामुळं पुरवठा जास्त केला जाईल, प्रत्यक्षात सरकारला जास्त फायदा मिळेल. पण तो हा मिळाला का? तर मला असं वाटतं अशा योजना बंद करून असे फायदे होत नसतात. याच्यासाठी राज्याला वेगळ्या पद्धतीनं दूरगामी राज्याच्या उत्पन्नाचे सोर्स शोधले पाहिजे. तुम्हीच सुरू केलेले आहे ना योजना. आता कशी बंद होऊ देणार आम्ही? लाडकी बहीण योजना का बंद करू देणार आम्ही? नाही झाली पाहिजे बंद. शिवभोजनसुद्धा बंद नाही झाली पाहिजे. 10 रुपयामध्ये गोरगरिबांना जेवण मिळतं. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळात महाविकास आघाडी सरकारनं सुरू केलेली ही योजना आहे. बाकीचा खर्च कमी करा ना. आज कॉन्ट्रॅक्टर तुम्ही वेगवेगळे ठेके दिले जात आहेत. अव्वाच्या सव्वा अबोव रेटनी टेंडर्स दिले जातात. PWD विभागाचे, जलसंपदा विभागाचे, आरोग्य विभागाचे. याच्यावर जरा नियंत्रण लावा ना. याच्यावर काय नियंत्रण लावणार तुम्ही? शिवभोजन आणि बाकीच्या योजनेवर, लाडकी बहिणीवर. बाकी तुमचे जे चरण्याचे धंदे ते बंद करा. सरकारला माझं सांगणं आहे. तुमच्या मंत्र्यांचे, तुमच्या मंत्रिमंडळाचे, आरोग्य विभागामध्ये, जलसंपदा विभागामध्ये, जलसंधारणामध्ये हे धंदे बंद करा ना. त्याचबरोबर सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी सोयाबीन खरेदीसाठी म्हणजे विकण्यासाठी शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. आज शेवटचा दिवस असून देखील तेवढ्या प्रमाणात मोठ्या रांगा दिसून येत आहेत. अजून देखील खरेदीचं हे पहा, नाफेडनी खरेदीसाठी जी योजना जाहीर केलेली आहे याच्यात मुदत आजपर्यंतची दिलेली आहे. परंतु प्रत्यक्षात जेवढे सोयाबीन उत्पादक शेतकरी आपल्या महाराष्ट्रात आहे तेवढी व्यवस्था मधल्या काय तर बारदानाच नव्हता, नंतर गोडाऊन्स नव्हते, अशा प्रकारची स्थिती आहे. असं नसताना मुदत दिली जाते, मुदत वाढवली जाते, प्रत्यक्षात खरेदीच होत नाही ना. लाईन लावून शेतकरी बेजार आहेत. काही ठिकाणी गोडाऊन्समुळे प्रश्न अडकलं होतं, काही ठिकाणी बारदाना नव्हता, बारदाना गुजरातला पाठवला होता. आणि म्हणून अशा कारणानं सोयाबीन खरेदी नीट होऊ शकली नाही. या महाराष्ट्रातला एकही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची खरेदी न होता राहता कामाने ही खरेदी केली पाहिजे. अशा प्रकारचं आव्हान सरकारला आमचे आहे, विनंती पण आहे.